पुणे हे सध्या महाराष्ट्रातील सर्वात झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक आहे, जिथे मोठ्या प्रमाणात आयटी हब तयार झाला असून मेट्रो सेवा देखील आता विकसित होऊ लागल्या. त्यामुळे गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये झपाट्याने वाहतूक कोंडी वाढत असल्याने ही मोठी समस्या बनली आहे. आणि याच वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पुण्यात सर्वात मोठा प्रकल्प राबवला जातोय. तो प्रकल्प आहे पुण्यातील येरवडा ते कात्रज फक्त 20 मिनिटांचा प्रवास पूर्ण करणारा बोगदा प्रकल्प. चला तर मग हा प्रकल्प नेमका कसा आहे, याचा फायदा काय असेल, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीचं चित्र आता गंभीर स्वरूपाचं होत चाललंय, ज्याला अनेक कारणं आहेत. जसं की आयटी क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार, शिक्षणासाठी भारतभरातून लाखो विद्यार्थी पुण्याकडे ओढले जाणं आणि रोजगाराच्या संधीमुळे मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर, या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यात हिंजवडी, खराडी, कोथरूड आणि पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये असलेल्या आयटी पार्कमुळे दररोज हजारो वाहनं शहरात ये-जा करतात, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था सुद्धा कोलमडते. शहराचा बहुतांश भाग जुन्या रचनेचा असल्यामुळे रस्ते अरुंद आहेत आणि वाढत्या वाहन संख्येला तोंड देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पीएमपीएल आणि मेट्रो अद्याप पूर्ण क्षमतेनं उपलब्ध नसल्यामुळे नागरिक स्वतःची वाहनं वापरण्यावरच भर देतात. यामुळे सिग्नलवर लांबच लांब रांगा, पार्किंगसाठी होणारी चढाओढ आणि दैनंदिन वाहतूक कोंडी हे आता नेहमीचं दुखणं झालंय. याशिवाय पर्यटनासाठी सुद्धा लाखो लोक इथे येत असतात. मात्र वाहतूक कोंडीवर राज्य सरकारनं पावलं उचलली असून विविध रस्ते प्रकल्पांची कामं आता हाती घेतली आहेत आणि वेगानं काम देखील सुरू केलंय. यापैकीच एक असणारा महत्वाकांक्षी आणि मोठा प्रकल्प म्हणजे येरवडा ते कात्रज बोगदा. पुण्यात येणारे अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि मुंबई पुणे असे चारही मोठे महामार्ग एकमेकांना जोडणारा सुमारे 45 किलोमीटर लांबीचा हा भूमिगत रस्ता असेल आणि पुण्याच्या आतल्या भागातील आणि बाहेरून येणाऱ्या या चारही प्रमुख मार्गांची जोडणी एका भूमिगत रस्त्यातून होईल. हीच या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 45 किलोमीटरचा लांब भूमिगत रस्ता प्रस्तावित आहे. सध्या पुण्यात येणाऱ्या अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि मुंबई पुणे महामार्ग हे सर्व रस्ते शहरांच्या मध्यभागात येतात आणि त्या सगळ्याची गर्दी शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज, एसबी रोड यांसारख्या भागांवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या सगळ्या वाहतुकीला पर्याय देण्यासाठी सर्व महामार्गांना जमिनीखालून एका मोठ्या रस्त्याने जोडण्याची ही योजना आहे. या आराखड्याचा अभ्यास करून सल्लागार कंपनीने याचा प्राथमिक नकाशा म्हणजेच ड्राफ्ट प्लॅन तयार करून पीएमआरडीला सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत पीएमआरडीएने मांडलेल्या रस्त्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे आणि आराखडा लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. सोबतच त्यांनी विशेषतः ट्विन टनल तंत्रज्ञानाचा वापर करावा असं देखील सांगितलंय. आणि या तंत्रज्ञानानुसार दोन वेगळे बोगदे तयार होतात. एक एका दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी आणि दुसरा दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी असेल. त्यामुळे अपघाताची शक्यता सुद्धा कमी होईल आणि वाहतूक वेगाने सुरू राहते. 3 टप्प्यामध्ये हा रस्ता प्रस्तावित असून हा बोगदा 6 पदरी असणार आहे. म्हणजेच वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून ये-जा करेल. भूमिगत मेट्रोचं काम पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बोगदा जमिनीखाली सुमारे 30 मीटर खोल नेण्याचा विचार आहे, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. आता या आराखड्यात कोणता भाग आहे त्यावर सुद्धा नजर टाकूया. महापालिकेच्या विकास आराखड्यात तळजाई टेकडी आणि बेताळ टेकडी खालून जाणाऱ्या 2 स्वतंत्र भूमिगत रस्त्यांचा उल्लेख यामध्ये आहे. या दोन्ही रस्त्यांचा या मोठ्या बोगदा प्रकल्पात समावेश करण्यात आलाय. म्हणजेच तळजाई आणि बेताळ टेकडी खालून जाणारे रस्ते हे येरवडा आणि कात्रज भूमिगत मार्गाचाच भाग बनतील. यामुळे या परिसरातील पर्यावरणावरही कमीत कमी परिणाम होईल आणि जमिनीवरील मार्ग मोकळे राहतील. या बोगद्यामध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी 3 महत्त्वाची ठिकाणं प्रस्तावित करण्यात आली आहे. ती ठिकाणं म्हणजे स्वारगेट, जगताप डेअरी आणि कात्रज. या ठिकाणांवरून नागरिक सरळ बोगद्यात शिरू शकतील किंवा बाहेर पडू शकतील. त्यामुळे कात्रज, कोथरूड, एसबी रोड, सेनापती बापट रस्ता, येरवडा, लष्कर भाग आणि विमाननगर या सगळ्या ठिकाणावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर हलका होईल. सध्या येरवडा ते कात्रज हा अवघ्या 15 किलोमीटरचा रस्ता पार करायला साधारण दर दिवशी 45 ते 1 तास लागतो. त्यात जरा गर्दी वाढली की हा प्रवास अगदी 1.5 तास ते 2 तासावर येतो. यामुळे कधी-कधी तर वाहनांची रांग लांबच लांब पाहायला मिळते आणि लोक अक्षरशः वैतागलेले असतात. पण हा नवा बोगदा तयार झाला की हा वेळ थेट 20 मिनिटांवर येणार आहे. म्हणजेच पुण्यासारख्या रोज वाढणाऱ्या शहरासाठी हा वेळेतला बदल काय जबरदस्त असेल हे वेगळं सांगायला नको. याशिवाय या प्रकल्पाचा खर्चही कमी नाहीये. साधारण 20 ते 22 हजार कोटी रुपये खर्च यासाठी लागणार आहे, असं प्राथमिक अंदाजात म्हटलं जातंय. कारण हा रस्ता जमिनीखालून सुमारे 30 मीटर खोल नेणार आहे.
त्यात 2 स्वतंत्र बोगदे बांधायचे, आधुनिक व्हेंटिलेशन ठेवायचं, आगीपासून सुरक्षा यंत्रणा बसवायची, सतत निरीक्षण करणारे कंट्रोल रूम उभारायचे, आतला प्रकाश, सिग्नल व्यवस्था, आपत्कालीन मार्ग अशा एक ना अनेक गोष्टींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. हे सगळं जागतिक दर्जाचं असावं म्हणून याचा खर्च इतका मोठा असणार आहे. पण तुम्हाला माहितीये का, याच येरवडा ते कात्रज प्रकल्पाला याआधी विरोध करण्यात आला होता. कारण याच्या एकूण 20 किलोमीटरच्या बोगद्याच्या प्रत्येक किलोमीटरचा खर्च 400 कोटी रुपये होणार होता. त्यामुळे याबद्दल पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं होतं, की हा प्रकल्प अव्यवहार्य आहे आणि आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये. खर्च जास्त आणि रस्त्यावर एंट्री एक्झिटसाठी जागा नसल्यामुळे हा बोगदा उभारणं कठीण आहे, असं त्यांनी म्हटलं होतं आणि विरोध केला होता. आणि आता या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी पीएमआरडीएने आधी निविदा काढल्या होत्या. 3 कंपन्यांनी यामध्ये भाग घेतला आणि अखेरीस एका कंपनीला सर्वेक्षणाचं काम देण्यात आलंय. त्या कंपनीने संपूर्ण सर्व्हे करून बोगद्याचा प्राथमिक आराखडा पीएमआरडीएकडे जमा केला आहे आणि आता पीएमआरडीए हा आराखडा नीट पडताळून पाहणार आहे आणि त्यानंतर तो राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे. राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला, की या भव्य प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होईल. हा बोगदा पूर्ण झाला, की पुण्यातील वाहतुकीचा चेहरा-मोहराच पूर्ण बदलणार आहे. त्यामुळे येरवडा, लष्कर, एसबी रोड, कोथरूड, कात्रज असं उत्तर ते दक्षिण पुणे अगदी सरळ, जलद आणि त्रासमुक्त होणार आहे. शहराच्या वरच्या मुख्य रस्त्यांवरील गोंधळ, धावपळ, ट्रॅफिक जाम यापैकी बराचसा ताण कमी होईल. लोकांचा वेळ वाचेल, प्रवास सोपा होईल आणि एकंदरीत पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. थोडक्यात येरवडा ते कात्रज बोगदा म्हणजे पुण्याच्या भविष्यातील एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.